15 ऑगस्ट 2025 रोजी दैवत येथे 7 वर्षाच्या बालिकेवरती काळे नावाच्या नराधामाने जो अत्याचार केला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही उपविभागीय अधिकारी यांना आज निवेदन दिले असून संबंधितावरती पोक्सो ॲक्टच्या अंतर्गत केस दाखल व्हावी, बालिकेस न्याय मिळावा आणि वंचित बहुजन आघाडी या गोष्टीसाठी सतत लढा देणार. नराधामात शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि हा जो प्रकार चालू आहे आदिवासी अनुसूचित जमाती जातीवरती जो अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरुद्ध पोलीस प्रशासन, महाराष्ट्र शासन वगैरे यांनी प्रबोधनात्मक कार्य करायला पाहिजे, जागृती करायला पाहिजे. ग्रामपंचायत असो, शाळा असो किंवा इतर समाज कार्यक्रम असो, तर या कार्यक्रमात या गोष्टीचं प्रबोधन व्हायला पाहिजे आणि याचं निवारण कसं होईल हे प्रशासनाने याची दखल घ्यावी याकरिता हे निवेदन सादर केलेलं आहे. तरी बालिका ही सिव्हिल हॉस्पिटलला आहे, तिला चांगल्या प्रकारची मेडिकल सुविधा मिळावी यासाठी आम्ही ठाम आहोत आणि या गोष्टीची शासनाने दखल घ्यावी. जर दखल नाही घेतली तर आमच्या वंचित बहुजन आघाडी स्टाईलने आंदोलन हे तीव्र होत जाईल आणि त्या बालिकेला न्यायापर्यंत आम्ही लढत राहू. 15 ऑगस्ट या दिवशी त्या सुनील काळे नावाचा तो हरामखोर 15 ऑगस्ट हा दिवस स्वतंत्र दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आणि या हरामखोराने या दिवशी ती मासूम चिमुकलीवर ज्या अमानुष्यपणे जो अन्याय अत्याचार केलेला आहे निषेधार्थ नाही आहे. या शासनाने आमचे हातपाय बांधून ठेवलेले आहेत, नाहीतर त्या हरामखोराला भर चौकात त्याचं मुंडकं कापलं असतं. पण या संविधानाच्या चौकाटामध्ये वंचित बहुजन आघाडी राहते आणि आम्ही त्या संविधानाला मानणारे लोक आहोत, त्याच्यामुळे आम्ही गप्प बसलेलो आहोत. या देशामध्ये काय चाललेलं आहे, कायदा सुव्यवस्था काय झालेली आहे, अशा लहान लहान चिमुकलीवर 7 वर्षाची चिमुकलीला काही समजत नाही. या हरामखोराला मला शब्द नाही, याला माणूस म्हणायचा सुद्धा अधिकार नाही. या हरामखोराला या भारतमध्ये नाही, या देशामध्ये नाही, या जगामध्ये जगण्याचाच अधिकार नाही. या हरामखोराला माझ्या हातात राहिलं असतं तर याचं मुंडकं कापलं असतं, पण या संविधानाने माझे हातपाय बांधून ठेवलेले आहेत आणि त्या निषेधार्थानुसार आज प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. फास्ट ट्रॅकमध्ये याची लवकरात लवकर नोंद करून लवकरात लवकर याच्या केसीचा निकाल लावून याला दुसरं तिसरं काही नाही, याला डायरेक्ट फाशीवर लटका म्हणजे याला डायरेक्ट जीवे ठार मारा हरामखोराला, अशी मी शासनाकडनं विनंती करतो. आणि वंचित बहुजन आघाडीचा एक शिपाई म्हणून या तालुक्यामध्ये यापुढे अशा घटना घडणार नाही याची दखल या पूर्ण महाराष्ट्राने घ्यायची आहे. आणि परत रवाना माहिती असतो महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांना सुद्धा करण्याची माझी विनंती आहे की अशा ज्या केसेस आहेत या केसेसमध्ये विलंब न करता तातडीने अशा गोष्टीवर लक्ष द्यावं ही माझी मागणी आहे. वंचित बहुजन आघाडीच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या, बाळासाहेब आंबेडकरांच्या आणि या मूक मोर्चामध्ये आम्ही जाणार.